नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे मस्ती विथ आराध्या आणि आज आम्ही जाणार आहोत गणपती बघायला बरं का। तर गणपती बघायला जायचं म्हणलं तर आता टू व्हीलरवर जाऊ शकत नाही, कारण की आमचे भैया लोक पण आमच्यासोबत होते, म्हणून तर फोर व्हीलर काढली होती आज आमची। तर मग आराध्या बघा किती खुश आहे आणि सगळं असं वातावरण एकदम मस्त आहे। सगळ्यांना हाय बोलायला लावत आहे, मध्ये मध्ये आराध्याचे पप्पा पण दाखवते, सगळे भैया दाखवते, सगळ्यांनी हाय पण केला असा मस्त। आराध्या पण बघा तुम्हाला किती सुंदर हाय करत आहे बरं का। आणि बाहेरचं वातावरण पण इतकं सुंदर होतं, मस्त। पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघा बरं का, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। आणि मी गणपती बघायला गेले, परंतु माझं चॅनल आहे म्हणून मी विचार केला की सगळ्या गोष्टी ह्या फोनमध्ये कैद करायच्या आणि आपल्या चॅनलवर दाखवायच्या। ज्या लोकांना पुण्यामध्ये गणपती बघायला जायला वेळ नव्हता किंवा टाईम नव्हता, तर अशा लोकांना देखील हा गणपतीचं दर्शन देऊन एकदम छान त्यांना पण असं वाटावं माझे ब्लॉग बघून की अरे आपण जे मिस केलं आहे तर बरं झालं बरं का, ह्यांनी हे टाकलं आणि आम्हाला दर्शन झालं। कारण की एकदम भारी वाटतं असं जायचं, फिरायचं, व्हिडिओ काढायचे। आणि आराध्याचा बघा कधी कसा मस्त डान्स, आराध्या तर इतकी एन्जॉय करत होती, खूप एन्जॉय करत होती। आणि मोठे साऊंड लावले होते बरं का, गाणे एकदम सुंदर लावले होते, परंतु कॉपीराईट नको म्हणून सगळा आवाज म्यूट केला आहे बरं का, आणि वरूनच वाईस देत आहे आणि फक्त तुमच्यासाठी बरं का। आणि आराध्या इतकी खुश होती, एक्साइटमेंट तर इतकी होती तिला गणपती बाप्पाला बघण्याची तर विचारायलाच नको। आम्ही काय काय मजा केली ती तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का। आणि बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघा किती सुंदर होतं, एकदम कलरफुल असं एकदम छान वातावरण होतं। सगळे ब्रिज असे कलरफुल करून ठेवले होते आणि लाईटिंग वगैरे खूप सुंदर अशी सजावट मस्त केलेली होती बरं का। आणि सगळ्याच ठिकाणी भरपूर छान अशी कलर लाईटिंग होती बरं का। आणि वातावरण पण इतकं छान होतं, परंतु रात्रीचे आम्ही 9-9:30 वाजता गेलो असेल, त्यामुळं थोडासा बाहेर अंधार होता बरं का। आणि माझ्या गाडीतले बघा हे विठ्ठल रखुमाई आणि शिवाजी महाराज, कारण की मी एक मराठी आहे त्यामुळं माझ्या गाडीमध्ये ह्या व्यक्ती असल्याच पाहिजे, कारण की यांच्या शिवाय तर माझ्या गाडीला शोभाच नाही बरं का। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला?